So now we are at Gateway. पाचवा जॉर्ज व राणी मीन यांचा सन 1911 मधील भारत भेटीच्या स्मरणार्थ हे भव्य प्रवेशद्वार आपल्याला जमत नाही. काय वाटतं आपली बॅटरी आज किती लास्ट करेल? हां, मला एक प्रश्न पडला आहे. इकडे एक कॅफे आहे, काय आहे आय डोंट नो. हे बघा, नापा डोरी. काय वाटतं त्याचं मिनिंग काय असेल? मी येऊन इकडे शॉपिंग करतो, बट इकडे एक लक्षात ठेवा, तुम्हाला बार्गेनिंग आलं पाहिजे. हॅलो मित्रांनो, आज आपला नवीन ब्लॉग चालू करतो आपण. गुड मॉर्निंग. आणि आज आपण चाललेलो आहे इकडनं गेटवेला इकडनं. आता सध्या तरी सिफेसला आहे. सिफेसचा व्ह्यू पण एकदम मस्त दिसतो आहे. आज ॲक्च्युली सनराईज बघायला जायचा प्लॅन आहे, पण जरा लेट झाला या मॅडममुळे. तर आता बघू कसं होतं दिवस, आज कसं जातो आणि काय करतो. चला. हॅलो. आपलं घर असेल? हां, असेल का? बघा, अँटिली आहे इकडे. ह्याच्या आसपास तर नाही, पण इकडे कुठेतरी असेल तरी चालेल. तर मी विचारलं, मी बोललो या एरियात कुठे घर असेल तर चालेल का? असं म्हणजे वाटतं का असेल का आपलं? पैसा पाहिजे, पैसा कमवण्यासाठी काय करायचं? काहीतरी होईल, काहीतरी होईल. अल्टिमेट मोटिवेशन इज मनी गाइस. कर आपण ट्राय तर करतो तसं, पण जरा एक्स्ट्रा ट्राय करायला पाहिजे, तेव्हा जाऊन काहीतरी होईल. त्याशिवाय काय होईल? सकाळ मॉर्निंगला सायकल घेऊन झालं. मोटिवेशन, सायकलने ट्रॅव्हल केलं पाहिजे, बॉडीसाठी चांगलं आहे. आम्ही आता गाडी पार्क करायला जागा शोधतो, सो दॅट आमची गाडी टो न करू. कृपा करून टो नको. सो ॲट लास्ट आम्ही आलेलो तर आहे इकडे. ताजजवळ आहे सध्या. काय दिसतो यार ताज. कधीतरी ॲटलिस्ट कॉफी प्यायला तरी जायला पाहिजे. काय नाही तर ॲटलिस्ट एक कॉफी तरी घेऊन थोडं तर अफोर्ड करू शकतो ना. करू शकतो असं इथं बोलते. वाव. वाच, तुला वाचता येतं ना? वाच, शिकली आहे कशाला तेवढी. मला काय एवढं वाचण्यात तेवढं इंटरेस्ट नाही. शॉर्ट फॉर्ममध्ये समजलं असतं तर चाललं असतं, त्यात समजलं तरी असतं. ट्रॅव्हल कसं वाटतंय बाय द वे? नक्की सांगा मला. 100 रुपयाचा गॉगल असू दे ना, त्यात काय सध्या 100 रुपयाचंच घालायचं आहे. चालतं 100 तर 100. गॉगल तरी आहे ॲटलीस्ट आपल्याकडे. 3-4 का नाही, गरीब. सो आता ॲक्च्युली असं झालं आहे की मगातपासून असं वाटतं आहे चालू होतं, पण आम्हाला माहितीच नाही. असं वाटतं आता मला, अर्ध्या लोकांना माहीत नाही की इकडनं गेट आहे आणि हा गेट खूप आत आहे. हां, पण हे असं वाटतं आता की मुंबईत राहून काय माहिती आहे भाई, गेटवे कधी चालू होतो कधी बंद असतो, कुठून जायचं ते पण माहिती नाही. इकडनं 3-4 वेळा ट्रॅव्हल केलं असेल. वाव, वा काय दिसतंय त्यात ही. आणि पाठीमागे ताज. कबूतर. वाव, सिरीस. काय बघा, गेटवे. नाव कोण सांगा पप्पा? बाय द वे, माझं नाव आशुतोष आहे, हे सांगायचं विसरलो. आशुतोष कीर.
तर तुम्हाला सारखं दिसत राहील. आता पण ट्राय करणार आहे आठवड्यातनं ॲटलिस्ट 2 ब्लॉग तरी पोस्ट करायचा. काय वाटतं तुला? शॉर्ट्स असते, शॉर्ट स्टार ट्राय करायचे आणि 2 ब्लॉग तरी कमीत कमी. गाईस हा आमचा पहिला व्लॉग आहे. 4-5 महिने डिस्कशन केल्यानंतरचा पहिला व्लॉग आहे. त्यामुळे at विचार last. करा की पुढचे 2 व्लॉग येणार आहेत. ॲटलिस्ट आम्ही ठरवलं आहे की ब्लॉग करायचा आता. बस झालं, ठरवलं कसंही असू दे, कसंही असू दे करायचं. गाईस वी आर एट हेट. याऊ वाव, एक सिनेमॅटिक काढायला पाहिजे. आपली बॅटरी आज किती लास्ट करेल? हां चालेल का काहीतरी झालं? चालेल. एकच बॅटरी आमच्याकडे, म्हणजे मित्रांनी आमच्या दिली नाही, एकच दिली आहे. मी कॅमेरा ये व्ह्यू काही बताय हो ना, ही फ्रेम म्हणा ताज येतो आहे त्याच्यासाठी, थंबनेलसाठी. हे पण गेटवे ना, गेटवे दाखवायचा ना इकडे, फोटो काढायला पण पाहिजे. इकडे काळा येतो यार. फोटो काढायला पाहिजे. अच्छा ह्याच्यात नाही काढू शकतो, यात काय ह्याच्यात नाही येऊ शकतो. मी तुझा काढू काय फोटो? हो, एक लक्षात ठेवा, ॲटलिस्ट तुम्ही कधी जेव्हा पण याल तेव्हा हे बघा, हा लोकेशन एक्झॅक्ट हे जे इकडे पंचम म्हणून आहे, एक्झॅक्ट त्याच्या समोरच जो हा गेट आहे तिकडनं आतमध्ये जावं. लोक ॲक्च्युली तिकडे ताजजवळ जातात आणि तिकडेच ॲक्च्युली आम्ही पण गेलेलो आणि आम्हाला माहिती नव्हतं इकडनं चालू आहे. आम्ही आधी चालू असतो, सकाळी लवकर आलं तर गर्दी नाही भेटत. सॅटर्डे तरीसुद्धा गर्दी नाही. बघू शकता हा एक्झॅक्ट रोड इकडनं सरळ यायला आहे आणि इकडनंच स्ट्रेट तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. इकडनं तिकडे ताजजवळ जाऊ नका. एक कसा टाईम होता जेव्हा आम्ही इकडे शूट करायला यायचो. आता काय करायला येतं ब्लॉग, ते पण कोणासोबत, तेव्हा मित्रांसोबत यायचो, आता मॅडमसोबत बोलतो. हां शूटच बोलतं झालं तसं बघायला तर. इकडे आहेत मस्त मी फुल विंटेज लोक आहेत. बघा इकडे गाड्या बघ ना ताजच्या. ताज काय म्हणणं आहे ते ताजवर? एक दिन हम भी जाणार कधीतरी नक्कीच. काय माहिती किती लवकर येतं दर्शन. तुम्हाला काय वाटतं? आय होप आय टर्न 1 day into day 1. खूप सिनिक आहे यार इकडच्या बिल्डिंग्स. हे तरी एवढे ना, हे बघ घालायला लावतोय तेवढं सकाळ. मग आलं डॉगीज बाय कैसे हो? डर गया देगा डॉगीज बाय भी अपनी से डर गया. बोला किधर इधर सुबह सुबह आ गया तू. मला एक प्रश्न पडला आहे, इकडे एक कॅफे आहे काय आहे आय डोंट नो. हे बघा नापा डोरी. काय वाटतं त्याचं मिनिंग काय असेल? पहिल्यांदा ऐकतोय नापा डोरी. अराकू हे पण बघा, अर्कू कॅफे. म्हणजे नक्की सांगा कोणी विजिट केलं असेल तर. सध्या तरी बंद आहे. ते FS आहे. तुम्ही बघू शकता इकडे लाईनीत सगळे कपड्यांचे दुकान पूर्ण रस्ता सगळीकडे. तुम्ही येऊन इकडे शॉपिंग करू शकता. बट इकडे एक लक्षात ठेवा, तुम्हाला बार्गेनिंग आलं पाहिजे. कारण का इकडे जर कधीतरी आम्ही लोक शॉपिंग ब्लॉग पण तुमच्यासाठी घेऊन नक्की येऊ. कारण का इकडे कसं आहे, ऑलमोस्ट प्राईस समजा जर 200-300 रुपये असेल तर तुम्हाला 1500-1000 असला. कारण का इकडे कसे टुरिस्ट येतात गेटवेला, ताजला, ते इकडे शॉपिंगला इकडे ते लोक पण येतात. बघ घाट, बघा घाट. भाई घाट
काय आय स्वेअर भाई काय मोठी आहे ती. अजून समजेल नाही इकडचं हे लास्ट आहे इकडनं नाही हे बाबा, इकडे संपतं त्याच्या पुढे नाही. पण तुम्हाला बार्गेनिंग नेक्स्ट लेवल पाहिजे. पण इकडचे कपडे मोस्टली कधीतरी टिकले चांगले टिकतात नाही तर मग ठीक आहे. बट तुम्ही लोकांना जर असं मल्टिपल युजेससाठी भरपूर कपडे पाहिजे असतील, भरपूर कमी पाहिजे तर नक्की तुम्ही. जर तुमचा यूज पण लिमिटेड इकडे जास्त करून मुलांचेच कपडे आहेत, मुलींचे नाही. सो मुलींना जायचं असेल तर तुम्हाला कोलाबाला किंवा कॉजवे गुलाबा किंवा मग आपल्या इकडे झालं आपलं हिल रोडला लिंकिंग रोडपेक्षा चांगलं हिल रोड आहे गाईस. हिल रोडमध्ये खूप छान छान कपडे मिळतात. आता आपण आलेलो आहे मेट्रो मनोक्षा इकडे. आलेलं आहे बाबुलनाथ टेम्पलला. बोला रस्त्यात यायचंच आहे, किस्साच आहे, त्याच्याकडे जाऊन पण यायला आहे. मॅडम पण बोलत आहे जाऊया म्हणून, तर मग आलेलं आहे बाबुलनाथ टेम्पल. ठिकाण खरं असं वरती कारण स्ट्रेट चालत बाबुलनाथ नाही सर रस्त्यातच लागेल तुम्हाला. जसं तुम्ही गिरगाव चौपाटी क्लिअर करा, राईट मारा गिरगाव चौपाटीवर, तिकडेच लेफ्ट साईडला बघत या बाबुलनाथ टेम्पल तिकडेच दिसलं तुम्हाला. वरती असं हे खालती काय कॅमेरा मला तर कॅमेरा घेऊन जायला भेटणार नाही. मग हा मंदिराचा अख्खा परिसर आहे. पाया पडून आणि मग मी वॉशरूम आजचा ब्लॉग आपण इकडे एंड करत आहे. आजच्यासाठी एवढंच. आपण नेक्स्ट टाईम परत काहीतरी एक नवीन जागा एक नवीन ब्लॉग पुन्हा भेटू आपण याच चॅनलवरती. या चॅनलचं नाव आपण डिसाईड तर नाही केलं आहे, बट माझ्यामध्ये आता रिव्ह्यू करू आपण आशू ब्लॉग्स किंवा आशुतोष ब्लॉग्स. सो जर तुम्हाला हेच कॉन्टेंट परत पाहिजे असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही मला पुढचा ब्लॉग मिस करणार.